हॅलो, नमस्कार. आज आहे रविवार, म्हणजेच नाशिककरांसाठी हा मिसळवार. सो आज रविवारचं औचित्य साधून नाशिकमधील फेमस मिसळपैकी कुठल्या तरी एका मिसळला जाण्याचं प्लॅनिंग या ठिकाणी केलं जात आहे. तशा नाशिकमध्ये बऱ्याचशा अशा फेमस मिसळ आहेत. मला वाटतं नाशिककरांनीच त्या मिसळला बऱ्यापैकी फेमस केलेलं आहे. सो बघूया आज आपण कुठल्या मिसळला जातो आहे. मिसळ म्हटलं की नाशिककरांचं एक वेगळंच समीकरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. अस्सल चोखंदळ नाशिककर हा मिसळ खाण्याच्या बाबतीत फारच पटाईत असतो. सो एका मिसळचा शोध घेत आम्ही निघालो आहे मिसळ खाण्यासाठी. अतिशय भूक लागलेली आहे. ऑलरेडी मिसळचं नाव म्हटलं म्हणजे भूक ही जास्त लागलेली असते. सो अशाच एका नाशिकमधल्या सो कॉल्ड प्रसिद्ध अशा मिसळ स्पॉटला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. सो बघूया आज मिसळ डे कसा रंगतो आपला. सो एंट्रन्सला जाता जाताच आम्ही समोर इतकी गर्दी बघून मनामध्ये एक शंका आली, खरंच मिसळ कशी असेल. कारण मी एक स्वतः खवय्या असल्यामुळे एक मी अंदाज नक्कीच लावू शकतो की मोस्ट ऑफ द टाईम ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठलेही अन्नपदार्थ हे बनवले जातात त्यावेळेस चवीच्या बाबतीत किंवा क्वालिटीच्या बाबतीत ही आपल्याला तडजोड खूप वेळा ॲक्सेप्ट करावी लागते. आणि पार्किंगमधली जेवढी गर्दी बघितली होती, जो काही अंदाज घेतला होता त्यापेक्षा जास्त गर्दी तुम्ही समोर बघू शकतात. लिटरली लोक लाईन लावून उभे आहेत. सो गाईज ऑलरेडी पोटामध्ये कावडे ओरडत आहेत. आणि जर तुम्हाला लाईनमध्ये लागून मिसळ खायची असेल तर त्याला काय अर्थ आहे. जवळपास 1.5 तास लाईनमध्ये उभं राहून आम्हाला टोकन मिळालं. ते टोकन घेऊन आम्ही 1.5 तास लाईनमध्ये उभं राहिलो आणि 1.5 तासानंतर आम्हाला मिसळ खाण्यासाठी मध्ये जायला मिळालं. सो इथे या ठिकाणी टोकन सिस्टीम आहे. टोकन सिस्टीमप्रमाणे तुम्हाला मध्ये सोडलं जातं. सो मला वाटतं नाशिककरांनीच हे मिसळ स्पॉट बऱ्यापैकी फेमस केलेले आहेत. कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्यापैकी किती जणं ही मिसळ रिपीट खायला येतात किंवा रिपीट खायला येऊ शकतात. मला वाटतं ज्या ठिकाणी कमी क्वांटिटीमध्ये बनवलं जातं त्या ठिकाणी मला वाटतं टेस्ट, गुणवत्ता आणि क्वालिटी ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकते. सो आपण कुठल्याही मिसळला नावं ठेवत नाही आहे, परंतु ही जी काही हाईप झालेली दिसते नाशिकमध्ये किंवा मिसळचं जे काही बाजारीकरण झालेलं दिसतं, व्यावसायीकरण झालेलं दिसतं मिसळच्या नावाखाली, झगमगाट आणि सगळ्याच गोष्टी. सो मला वाटतं हे एक मनोरंजनाचं फक्त साधन झालेलं आहे. आणि लोक एक रविवार स्पेंड करायचा म्हणून कुठल्याही पद्धतीने रविवार स्पेंड त्या ठिकाणी केला जातो. सो असो, प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची टेस्ट. आपण हे मी माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मांडलेलं आहे. तुम्ही गर्दी बघू शकतात या ठिकाणी आणि लोक जो तो आपापल्या परीने मिसळचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. सो गाईज, तुम्ही स्वतः या ठिकाणी आणि तुम्ही स्वतः कमेंट करून सांगा तुम्हाला मिसळ कशी वाटते. सो मी प्रेफर करतो की कधीतरी ठीक आहे, परंतु एक छोट्या उद्योजकांनासुद्धा आपण थोडा हातभार लावू शकतो किंवा त्या ठिकाणची टेस्ट म्हणून नक्कीच तिथल्या मिसळ देखील ट्राय करू शकतो. आय एम शुअर की मिसळमध्ये गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला ती क्वालिटी, तो मार्क मिसळचा मिळू शकत नाही. आणि मला वाटतं नाशिककर खवय्या मिसळसाठी कधीच इतका वेळ तात्काळात लाईनमध्ये उभं राहून 1.5 तास वेटिंग करून मिसळ खाऊ शकत नाही. सो तुम्हाला काय समजतं तुम्ही ते समजू शकतात. सो अशा पद्धतीने आम्ही मिसळचा आनंद घेतला, थोडाफार फेरफटका मारला आजूबाजूला आणि अशा पद्धतीने आम्ही रविवार आमचा एंड केला. थँक्यू.